ऑपरेशन टायगरमुळे जे उद्धव ठाकरे सध्या कमालीचे अडचणीत सापडल्यात, ज्यांचा पक्ष अडचणीत सापडलेला आहे, त्यांना खरं तर स्वतःच्या पक्षाची चिंता असायला हवी. त्यांना खरं तर आपले आमदार फुटणार का याबद्दलची भीती असायला हवी. परंतु उद्धव ठाकरेंना चिंता वाटतेय ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांची. का आणि कशी ते पहिल्या बातमीतनं आपण जाणून घेणार आहोत. खासदारांच्या बंडखोरीमुळे आणि पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे उद्धव ठाकरे कमालीचे कोंडीत सापडलेत. पण या उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं राजकीय वक्तव्य केलंय, ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण परत एकदा रंगलंय. 2019 साली दोन नेत्यांमध्ये मोठा दुरावा आला. एक नेते उद्धव ठाकरे आणि दुसरे अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि त्यानंतर सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक भूमिकेवरती वेळोवेळी टीकेचे आसूड ओढणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आज मात्र चक्क फडणवीसांचं कौतुक केलंय. आपण फडणवीसांचे हितचिंतक आहोत असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस जर देशाचे पंतप्रधान होत असतील तर आपल्याला आनंदच आहे असं म्हणत त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण उद्धव ठाकरे केवळ हे विधान करून थांबलेले नाहीयेत, तर त्यांनी फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीबाबत काहीशी चिंता व्यक्त केली आहे आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणावरती बोट ठेवलंय. भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं स्थान आणि त्यांच्या विरोधात पक्षांतर्गत काही शक्ती सक्रिय आहेत असे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नुकतंच पार पडलेलं ऑपरेशन टायगर झालंय कोणत्या पक्षाच्या बाबतीत, तर शिवसेनेच्या बाबतीत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीत ऑपरेशन टायगर जरी झालेलं असलं तरी हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्यासाठी असल्याचं गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे सातत्यानं सांगतायत. त्यामुळे ठाकरेंच्या सगळ्या वक्तव्यांपाठीमागचं राजकारण नेमकं काय आहे याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जर बसणार असेल तर शिवसेना सोबत का नको राहिला? पण महाराष्ट्राचं म्हणून म्हटलं की गद्दार नाही. दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्यामध्ये सगळेजण जो गोंधळ घालतायत तो त्यांच्या लक्षात येत नाहीये. कोणी तो नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे, म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मनातली मन की बात मी करतोय. आता देवेंद्र फडणवीस एक चांगला चेहरा म्हणून सगळ्यांसमोर दिसतोय. देवेंद्र फडणवीसांना संघाचा पाठिंबा आहे असं माझ्या कानावर आलं आणि असा पाठिंबा, संघाचा पाठिंबा असलेला माणूस त्या रेसमध्ये येऊच नये म्हणून हे सगळं कारस्थान चालले की काय. आणि त्याच्यामध्ये शहासेना आणि एसएनसी काम करतात की काय, की त्यांची सुपारी घेऊन, कारण त्यांना ती सवय असेल कदाचित, तर ती एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी चेष्टा मस्करी करत नाही, मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची काळजी वाटते. तर उद्धव ठाकरेंची ही दोन वक्तव्य म्हणजे देवेंद्र फडणवीस जवळचे पण भाजप काहीशी दूरची, असं काहीचं आहे का याची चर्चा रंगली आहे. पण फडणवीसांचं कौतुक करत उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे अमित शहांना आणि एकनाथ शिंदेंना टोला लगावला, त्यांच्यावर टीका केली. या टीकेला स्वतः एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोघांनी कसं प्रत्युत्तर दिलंय ते आपण पाहूया. आता हिंदुत्वाची बेईमानी कोणी केली, बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी कोणी केली, देवेंद्रजींच्या बद्दल आता जे बोलताय ज्या पद्धतीने, म्हणजे तुम्हाला सांगतो या देवेंद्रजींच्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे हेच होते, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणारे देखील हेच होते. उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये. उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. उद्धवजींनी आधीच त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे. आज सर्वच लोक सोडून चालले आहे. थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.